रस्त्यांची मंजुरी मिळत गेली मात्र आपण काल विधान परिषदेमध्ये दावा केलेला आहे की 60 कोटींचे पण रस्ते होणार नाही. कोल्हापुरातले 100 कोटी मंजूर झाले. ते पूर्वी आम्ही महाविकास आघाडी असताना तो आराखडा आम्ही दिला होता, परंतु कोविड आणि या सगळ्या गोष्टीमुळे तो मंजूर झाल्यानंतर तो मंजूर झाला. मंजूर झाल्यानंतर देखील गेल्या 1 वर्षामध्ये त्या कामाची प्रगती एवढी चांगली होती की कोल्हापूरच्या सर्किट बेंचनं त्यांना दखल घ्यावी लागली आणि याचा दर्जा व्यवस्थित ठेवा म्हणून सांगितलं. म्हणून काल आम्ही विनंती केलेली आहे सरकारला की 100 कोटीतले किमान 60 कोटी तरी खर्च होतात का याची चाचपणी करा. आता मतदान होईपर्यंत रस्ते असायचे, मतदान झाल्यावर रस्ते गायब व्हायचे असं होऊन मला वाटते त्यांनाच ते विचारणं राहील. कारण की अंतर्गत काय चाललेलं आहे भाजपमध्ये आता आपण बघतोय की महायुतीची आघाडी ही मुंबई ठाणा इथं होणार नाही असं पहिलं स्वबळाचा नारा, परंतु प्रदेशाध्यक्षांनी तातडीनं पहाटे 7:30ला प्रेस कॉन्फरन्स घेऊन कुठल्याही परिस्थितीत आघाडी होणार हे वक्तव्य जे केले त्याचा अर्थ आपण समजून शेवटच्या दिवशी विरोधी आम्ही पहिल्या दिवशी रितसर विरोधी पक्ष नेता म्हणून केली. पुढचे 7 दिवस आम्ही या विषयावर विषय काढला नाही, कारण की महाराष्ट्रातले प्रश्न ज्वलंत आहेत हे मांडण्याचं काम आम्ही केलं. सरकारचा निर्णय आहे, सरकारनं तो निर्णय घ्यावा. सभापती अध्यक्षांच्या कोर्टामध्ये तो बॉल आहे, त्या दोघांनी निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आमची होती, परंतु आज झालेला नाही. ठीक आहे, बघू कधी होतं. महापालिकेमध्ये आम्ही ऑलरेडी कोल्हापूरमध्ये एक कमिटी अपॉइंट केलेली आहे, जी कमिटी इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांची चर्चा करेल. पुणे महापालिकेमध्ये देखील उद्या किंवा परवा महाविकास आघाडी म्हणून आमचे लोक चर्चेला बसतील. आज त्याचा निर्णय होईल. आमच्याकडून एक 6-7 लोकांची कमिटी आम्ही करतोय पुणे महापालिकेमध्ये सुद्धा, जी राष्ट्रवादी असेल, उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असेल, यांच्याबरोबर चर्चा आणि जिथं शक्य आहे तिथं आघाडी करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असणार. एकदा प्रकाश आंबेडकर म्हणतात की एकनाथ शिंदे येत्या 2 महिन्यामध्ये पूर्ण मुख्यमंत्री होतील असं वाटतंय. एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांना किशात घातलेलं नाही. मला वाटतं ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत, मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार भाजपनं सांगितलं होतं, परंतु प्रदेशाध्यक्षांना जाहीर करावं लागलं त्या आम्ही युतीतच या ठिकाणी लढणार. काहीतरी शिजत असणार. ठाकरेंचे सेनेचे आमदार कैलास पाटील यांनी मोठा गंभीर आरोप केला आहे की राज्यातील जे शालेय पोषण आहारामध्ये जवळपास 1800 कोटींचा घोटाळा झाला आहे. मला वाटतं त्याची माहिती सरकारनं घ्यावी आणि निवेदन करावं. आम्हाला आनंदच आहे. महाराष्ट्र म्हणून ते आनंदाची गोष्ट असेल. चला, ओके, थँक्यू. हे राख्या हे काय तुझं नाव तुझं दिला ना तुला मी कार्ड. काय रे हे घे तुझं.